Welcome students. Today we shall see the next topic, basicity and acidity. First we complete the following table from page number 61. Here some acids and base are given and we are interested to write the number of H plus ion obtained from one molecule and number of OH minus ions obtained from one molecule. Here different examples are given. Some example are related to the acid, whereas some example are related to the base, and we are classified acids and base are according to their basicity and acidity respectively. Here the first HCl. In HCl, H plus and Cl minus means we can say 1 H plus are there. HNO3, H plus NO3 minus 1 H plus, H2SO4 2 H plus, H2CO3 2 H plus, H3BO3 3 H plus, H3PO4 also 3 H plus. Then in NaOH 1 OH minus ion, KOH 1 OH minus ion, CaOH twice 2 OH minus ion, BaOH twice 2 OH minus ion, AlOH thrice 3 OH minus, FeOH thrice also 3 OH minus, and NH4OH 1 OH minus ion. In this way, here we can say that the two concept, one is the basicity of acid and second one is the acidity of base. या उदाहरणावरून आपण दोन कन्सेप्ट सांगू शकतो. बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे आम्लाची आम्लारी धर्मता आणि दुसरा मुद्दा आहे ॲसिडिटी ऑफ बेसेस म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता. आता आपण दोन्हीचाही व्यवस्थितपणे विचार करू की द नंबर ऑफ H प्लस आयन ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ॲन ॲसिड इट इज कॉल्ड बेसिसिटी. आता इथे क्लिअर होतं आहे बघा. द नंबर ऑफ H प्लस आयन ऑब्टेनेबल बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ॲन ॲसिड म्हणजे एका ॲसिड मॉलिक्यूलपासून नंबर ऑफ H प्लस आयन किती त्या ठिकाणी तयार होतात ती जी फिगर असते त्याला आपण म्हणतो बेसिसिटी. आणि ॲसिडिटी ऑफ बेस म्हणजे काय? द नंबर ऑफ OH मायनस आयन आर ऑब्टेनेबल बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ बेस म्हणजे बेसच्या एका मॉलिक्यूलपासून किती नंबर ऑफ OH मायनस आयन तयार होतात ती असते त्याची ॲसिडिटी. मग आता इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारलेत, यूज युअर ब्रेन पॉवर, आणि त्यामध्ये म्हटलं आहे बघा, रेफर टू द टेबल ऑन पेज नंबर 61 अँड गिव एक्झाम्पल्स ऑफ मोनोबेसिक, डायबेसिक अँड ट्रायबेसिक ॲसिड. आता तुम्हाला इथे मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक म्हणजे सांगता येईल. हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड या पद्धतीने आपल्याला H प्लस आयन किती मिळतात म्हणजे 1, 2, 3 यावरून मोनोबेसिक, डायबेसिक, ट्रायबेसिक ॲसिड ही कन्सेप्ट सांगता येईल. त्याचप्रमाणे रेफर टू द टेबल ऑन पेज नंबर 61 अँड गिव द 3 टाईप्स ऑफ द बेसिस अँड देअर एक्झाम्पल. मग सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे वेगवेगळे बेसिस आहेत आणि त्यामध्ये नंबर ऑफ OH मायनस आयन किती मिळतात त्यावरून तुम्हाला तिथे त्याचे पण टाईप या ठिकाणी सांगता येऊ शकतील. तर या टेबलच्या मदतीने आपण हे जे टाईप आहेत ते आज लिहिण्याचा सगळे प्रयत्न करा. आता इथे महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस. आता इथे बघा एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, एकदा त्यावरती आपण चर्चा करूयात. 2 बिकर दिलेले आहेत, बिकर ए आणि बी. तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा. ए बिकरमध्ये 10 ml सोल्युशन आहे आणि बी बिकरमध्ये 20 ml सोल्युशन आहे. आणि इथे बघा काय म्हटलं आहे त्यांनी,
cut a lemon into 2 equal parts, then take the juice of each part into 2 separate beaker, pour 10 ml of drinking water in one beaker and 20 ml in the second. आता याचा अर्थ काय? कट ए लेमन इंटू 2 इक्वल पार्ट, म्हणजे एक लिंबू घेतला, तो 2 समान भागामध्ये काय केलेला आहे? कट केलेला आहे. टेक द ज्यूस ऑफ ईच पार्ट इंटू 2 सेपरेट बीकर. टेक द ज्यूस ऑफ ईच पार्ट इंटू 2 सेपरेट बीकर म्हणजे काय? की त्या ठिकाणी टेक अ ज्यूस ऑफ ईच पार्ट, प्रत्येक भागातून जो काही ज्यूस मिळणार आहे तो 2 सेपरेट बीकरमध्ये आपल्याला समान प्रमाणात घ्यायचा आहे. pour 10 ml of drinking water in one beaker and 20 ml of drinking water in second beaker. आणि मग पहिल्या बीकरमध्ये 10 ml पाणी आणि दुसऱ्या बीकरमध्ये 20 ml पाणी आपल्याला घ्यायचं आहे. स्टर द सोल्युशन इन बोथ द बीकर अँड टेस्ट देम. इज देअर एनी डिफरन्स इन द टेस्ट ऑफ द सोल्युशन इन द 2 बीकर? व्हॉट इज इट? आता यांनी काय म्हटलं की त्याला व्यवस्थितपणे तुम्ही ते मिश्रण ढवळून घ्या आणि मग त्यामध्ये जे द्रावण तयार झालेलं आहे त्या द्रावणाची चव घ्या. त्या चवीमध्ये काही फरक आढळून येईल का, असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. आता बघा, इन द अबोव ॲक्टिव्हिटी द सोअर टेस्ट ऑफ द सोल्युशन इज बिकॉज ऑफ द सोल्यूट. आता एक मुद्दा तर क्लिअर आहे की त्या द्रावणाला, म्हणजे ही जी आपण ॲक्टिव्हिटी करतोय त्याला जी सोअर टेस्ट, आंबट चव येणार आहे, ती कशामुळे असणार आहे? तर ती त्या लिंबूमुळे असणार आहे. आता इथे लिंबू ज्यूस जो आपण घेतलेला आहे त्यामुळे. आता इथे बघा, द क्वांटिटी ऑफ लेमन ज्यूस इज द सेम इन बोथ दी सोल्युशन, एट देअर टेस्ट इज डिफरंट. आता दोन्हीही बिकरमध्ये तुम्ही घेतलेलं जो लेमन ज्यूस आहे त्याचं प्रमाण सारखं आहे, पण तरीही टेस्ट मात्र वेगवेगळी येते. असं का? आता यामध्ये although the quantity of the solute is the same in both the solution, the quantity of the solvent is different. आता इथे तुमचा मुद्दा क्लिअर होईल की दोन्हीही बिकरमध्ये सोल्यूटची क्वांटिटी जरी सेम असली तरी पण सॉल्व्हंटची क्वांटिटी मात्र ही वेगवेगळी आहे. पहिल्या बिकरमध्ये आपण सॉल्व्हंट किती घेतला आहे? 10 ml घेतला आहे आणि दुसऱ्या बिकरमध्ये किती घेतला आहे? 20 ml घेतलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, रेशो ऑफ द क्वांटिटी ऑफ द सोल्यूट टू द क्वांटिटी ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज डिफरंट. दिस रेशो इज लार्जर फॉर द सोल्युशन इन द फर्स्ट बीकर अँड देअरफॉर that solution tastes more sour. On the other hand, the proportion of the lemon juice to the total solution in the second beaker is smaller and taste is less sour. आता तुमच्या लक्षात येत आहे का की इथे पहिला बीकर जो आहे त्यामध्ये आपण जे सॉल्व्हंट घेतलेलं आहे ते 10 ml आहे आणि दुसऱ्यामध्ये 20 ml आहे, आणि मग यामध्ये पहिल्याची टेस्ट ही जास्त सोर आहे आणि दुसऱ्याची टेस्ट कशी आहे? कमी सोर आहे. मग इथे आता तुमच्या लक्षात येत असेल, द टेस्ट ऑफ द फूडस्टफ डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द टेस्ट गिव्हिंग इन्ग्रेडियंट अँड इट्स प्रपोर्शन इन द फूडस्टफ. सिमिलरली ऑल द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन depends on the nature of the solute and the solvent and also on the proportion of the solute in the solution. म्हणजे आपल्याला कोणत्याही द्रावणाचं जे काही नेचर असतं त्यामध्ये असणारं सोल्यूटचं प्रमाण आणि त्याचप्रमाणे सॉल्व्हंट आणि सोल्यूट यांचं नेचर आणि प्रमाण ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन ए सोल्युशन इज कॉल्ड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. मग आपल्याला सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं ठरवता येतं? द प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट इन सोल्युशन. प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन सोल्युशन म्हणजे सोल्युशनमध्ये असणारं त्या ठिकाणी सोल्यूटचं जे प्रपोर्शन आहे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन. मीन्स व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन इट्स सोल्युशन इज हाय. Concentration of solute in its solution is high. It is a concentrated solution. While the solution is called dilute solution when the concentration of the solute is low. म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन लो असेल तर सोल्युशन डायल्यूट
आणि सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड. मग आता इथे आपल्याला ह्या कन्सेप्टला आणखी व्यवस्थितपणे स्पष्ट करण्यासाठी काही युनिटचा वापर करता येऊ शकेल. Several units are used to express the concentration of solution. Here, two units are used more frequently. The first unit is the mass of solute in gram dissolved in 1 liter of solution. We can say gram per liter. आता इथे बघा, पहिलं युनिट कोणतं आहे? मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम म्हणजे ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं वस्तुमान, द्रव्याचं वस्तुमान. डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशनमध्ये किंवा 1 लिटर पाण्यामध्ये किती ग्रॅम मास त्या ठिकाणी काय केलेले, किती वस्तुमानाचं द्रव्य डिझॉल्व केलेलं आहे त्यावरून आपल्याला त्याचं सहती सांगता येते, ग्रॅम पर लिटर. आणि सेकंड जो आहे, द सेकंड युनिट इज द नंबर ऑफ मोल ऑफ द सोल्यूट. आता सेकंड युनिट इज द नंबर ऑफ मोल म्हणजे किती मोल सोल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर पाण्यामध्ये किंवा 1 लिटर द्रावणामध्ये किती सोल्यूट किती मोल सोल्यूट डिझॉल्व केलेला आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. याला आपण मोलॅरिटी असं म्हणतो. द मोलॅरिटी ऑफ सोल्यूट इज इंडिकेटेड बाय रायटिंग इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इनसाइड ए square bracket. For example, in bracket NaCl is equal to 1 means the molarity of the solution of common salt is 1 molar असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी आपण ह्या कन्सेप्टवरती उद्याच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे काही उदाहरणं घेऊन याचा अभ्यास करू, म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. एकाच वेळी सर्व कन्सेप्ट जर आपण बघितल्या तर थोडा गुंता होऊ शकेल. म्हणून आपण या ठिकाणी मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी ह्या ज्या संकल्पना आहेत आणि कॉन्सन्ट्रेशन ह्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या उद्याच्या लेक्चरमध्ये खूप व्यवस्थितपणे उदाहरणं घेऊन अभ्यास करूयात. आत्ता आपण या ठिकाणी फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड्स अँड बेस हे कसं ठरतं यावरती चर्चा केलेली आहे. उद्या याचे प्रत्यक्ष आपण एक्झाम्पल घेऊयात. आजचा टॉपिक आपण इथे थांबूयात. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेला भाग जो आहे तो कंटिन्यू करूया.